आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली म्हणजे आपण विचार करू शकतात की बीडचं पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ह्या प्रकरणामध्ये लक्ष देणार आहे। बाळा बांगर हा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत शेवटपर्यंत राहणार आहे, मी त्यांना शब्द दिला, आश्वासन दिलं। मग आता भाऊ जे आलेले आहे समोर, आम्ही न्यायाचा आमचा लढा तर पहिल्यापासूनच चालूच आहे। आम्ही सारखं एसपी सरांना भेट दिली, सगळं झालं, पण आता स्वतः विटनेस बनून भाऊ पुढे आले आहेत। मला काऊ सरांचं कबूल बघूनच आरोपी मारायचे, त्याच्या मनात ठाम निर्णय असते, पण ते मग तू आता काहीच करू नको, आता ते तुझ्या आतमधून नकळतात ते राहणार गाड्याला, ते म्हणजे असं कसं मी पण मग सख्या भावासारखे असतो झालेल्या घटनेला करू शकत नाही, न्याय तर पाहिजे असतो। सगळी त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही असं ते म्हणतो जरा कसं म्हणतंय, मला काऊ सरांचं कबूल बघूनच आरोपी मारायचे, त्याच्या मनात ठाम निर्णय असते, पण ते मग तू आता काहीच करू नको, आता ते तुझ्या आतमधून नकळतात ते राहणार गाड्याला, ते म्हणजे असं कसं मी पण मग तुझ्यासोबत आम्ही सगळे सख्या भावासारखे असतो झालेल्या घटनेला तर करू शकत नाही, पण न्याय तर पाहिजे असतो। सगळी त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही असं बरोबर आहे। किती असं जरी निर्णय केला ना तरी पण त्यांची आठवण आली की हीच होते, त्यांची जागा घेणं तर शक्यच नाही कोणी पण। लेकरांकडे पाहून तुम्हाला हे सगळं धीर धरावं लागणार। लेकरांचं पण चित्र गेलेलं वापस येणं शक्यच नाही, त्यांच्या पप्पाचा बेस होता, ताप होता। आमचे एवढं झालं की जसं मी पहिलंच म्हणलं आहे, जसा माझा भाऊ सतीश आहे तसे बाळाभाऊ बांगर माझ्या समोर, म्हणजे प्रत्यक्ष मला सख्या भावापेक्षा जास्त आज त्यांनी प्रोत्साहित केलंय की ताई खंबीर राहण्यासाठी आपण सगळे पाठिंबा देऊत, आपण न्याय हा तर घेणारच आहे, काही पण करून न्याय हे मला पाहिजेच आहे, का तर माझ्या पतीची हत्याच त्यांनी इतकी क्रूरपणे केलेली आहे, मला न्याय तर पाहिजेच आहे। पण विटनेस म्हणून जेव्हा एसपी सर मला म्हणले कुणीतरी समोर आलं पाहिजे आणि पुन्हा आपण तपास करू, मग आता स्वतः भाऊ आले आहेत पुढं, मग आता एसपी सरांनी बी तात्काळ म्हणजे जॉब आता त्याचं तथ्य जाणून घेऊन आरोपींना अटक केलं पाहिजे ना। आता या गोष्टी 17-18 महिने उलटून गेले तर हो, 17-18 महिने उलटून गेलेत, पण इतकं समोर कोणी आलं नाही ना, इतके दिवस विटनेस बनून फिर्यादी बनून कोणीच आलं नाही। मग आता भाऊ जे आलेले आहे समोर, आम्ही न्यायाचा आमचा लढा तर पहिल्यापासूनच चालूच आहे। आम्ही सारखं एसपी सरांना भेट दिली, सगळं झालं, पण आता स्वतः विटनेस बनून भाऊ पुढे आले आहेत आणि अजून त्यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा म्हणजे स्वतःहून माझ्या घरी येऊन मला भेट दिली आहे की ताई खंबीरपणे न्यायासाठी उभं राहा, आत्मदानाचं पण जे आहे ते तुम्ही तेवढं काही हे करू नका, खंबीरपणे उभं राहा, तुम्हाला खंबीर होणं गरजेचं आहे, न्याय घ्यायचा आहे तर तुम्हाला खंबीर होणं म्हणजे एक आत्मविश्वास दाखविला की त्यांनी असं खंबीर पाठिंबा लढून झगडूनच न्याय भेटतो असं त्यांनी दाखवून दिलं आहे। काही साधारणतः या चौकशी दरम्यान 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्याबद्दल काय सांगा? अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे सानप सरांपासून बदल्याच होत गेल्या, आता हे 7वा अधिकारी आहेत जे तपास जे देत चाललेले आहेत, ते 7वे म्हणजे पोलीस अधीक्षक आहेत। मग आता अजून इथून पुढे काय करतात, स्वतःचे एसपी सर म्हणले होते की मी स्वतःहून लक्ष देईल, पण तरी पण अधिकारी बदलत आहेत। आता जॉब आऊन अजून एसपी सर काय करतात ते पाहणं गरजेचं आहे। वर्गवासी महादेव मुंडे यांच्या पत्नी आमच्या भगिनी ज्ञानेश्वर मुंडे यांची आज मी भेट घेतली। त्यांचा मी एक सख्खा भाऊ आहे, त्यांच्या विचारांचा मी भाऊ आहे। मी ह्या लढाईमध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळूस तर मी शेवटच्या पर्यंत त्यांच्या सोबत थांबणार आहे। आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा बीड पोलीस प्रशासनाला दिलता, कारण त्यांचे पती महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत ते अजून मोकाट फिरतात, ते निष्पन्न झाले पाहिजेत, ते निष्पन्न होऊन त्यांना प्रशासनाने अटक केलं पाहिजे, यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलता। आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली म्हणजे आपण विचार करू शकतात की बीडचं पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ह्या प्रकरणामध्ये लक्ष देणार।
पण मला आशा आहे की बीडचे पोलीस अधीक्षक साहेब ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालतील, त्यांना आत्मदहनापासून रोखतील आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देतील. तसंच आज ज्ञानेश्वरीताईंची माझी परळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यावर सविस्तरपणे चर्चा झाली. पुढे न्याय हा कधीच तुम्हाला सांगतो की आपल्याला बसून मिळत नाहीये, झगडून मिळावा लागतो. तर ह्या न्यायाच्या लढाईमध्ये बाळा बांगर हा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वरीताई सोबत शेवटपर्यंत राहणार आहे. मी त्यांना शब्द दिला, आश्वासन दिलं आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही ह्यानंतर ह्याचं स्वरूप जर आरोपी येत्या काही दिवसांमध्ये निष्पन्न झाले नाही तर आंदोलनाचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात ही एक चळवळ उभा राहून आम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. मी जे काय त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो ते पूर्ण सत्य आहे आणि त्याच्यानंतर मला पोलीस अधीक्षक साहेब यांचा निरोप आला. तिथं नंतर मी केज येथील पोलीस उपाधीक्षक कार्यालय येथे माझा जबाब नोंद दिला. त्यावेळेस स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जबाब हा गोपनीय असतो, ह्याच्याबद्दल बाहेर काही चर्चा करू नका. तर नक्कीच जे काय पोलीस प्रशासन व कायद्याचं भाग असेल ते पूर्ण गोपनीयच राहील. पण माझा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि माझ्या जबाबाच्या आधारे पोलीस प्रशासन महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत, महादेव मुंडेंची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना निष्पन्न करतील आणि अटक करून जेलमध्ये टाकतील. हो, आम्हाला पण ह्या 2 दिवसापूर्वीच ज्यावेळेस मी हे दिलता जबाब दिलता 5 जुलै रोजी, तर त्यावेळेस तपास अधिकारी हे कमलेश मीना म्हणून होते आणि त्यांची आता 2 दिवसापूर्वी बदली झालेली आहे असं कळालेलं आहे. आता पोलिसांवर तर आम्ही अजून पण पोलीस प्रशासनावर आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की ते न्याय देतील आणि माझा जबाब देऊनच आतापर्यंत 8 दिवस झाले आहे. तर पुढच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ते अजून कारवाई करतील आणि महादेव मुंडे कुटुंब यांच्या कुटुंबाला रस्त्यावर उतरण्याची आंदोलन करण्यासाठी वेळ देणार नाहीत एवढी आशा आम्ही बाळगतो. मी यांच्या पूर्णपणे जे काय महादेव मुंडेंसाठी आंदोलन उभं करण्यात येईल त्याच्यात पूर्णपणे मी, माझं परिवार, माझं कुटुंब आम्ही पूर्णपणे सहभागी असतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.